उत्सव काळात सावंतवाडी शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सुलभतेसाठी आणि सोयीसाठी माननीय नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली। यात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत, ते कोणते पाहूयात। ग्राहकांना सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळावे, तसेच होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ही संपूर्ण बाजारपेठ आता गणेश चतुर्थी दरम्यानच्या काळात नवीन भाजी मंडईच्या इमारतीत करण्यात आलेल्या पार्किंग स्पेसमध्ये करण्यात येणार आहे। व्यापाऱ्यांचे योग्य विभागनिहाय वर्गीकरण करून जागा देण्यात येणार आहे। यासाठी लाईट आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय नगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे। तसेच बाजारपेठेत कोणतीही भेसळयुक्त वस्तू विकण्यात आल्यास त्या व्यावसायिकाची तक्रार FDA कडे करून त्याचे लायसन रद्द करण्यात येईल, अशी सूचना सुद्धा देण्यात आली आहे। तसेच परिवहन महामंडळाकडे 36 ते 40 बस देण्याची मागणी करण्यात आली असून एसटी गाड्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग बाजारपेठेतून न ठेवता राजवाड्याकडील मार्गाकडून करण्यात आलाय। मुख्य शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय गणेश चतुर्थी काळात दर 10 मिनिटांनी एसटी गाड्या सोडल्या जातील, असे विभागातर्फे सांगण्यात आलंय। याशिवाय कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेच्या वेळेनुसार गाड्यांचं नियोजन असल्याचं नमूद करण्यात आलंय। तसेच सावंतवाडी एसटी स्टँडवर स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी 2 महिला पोलीस तैनात करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलंय। तसेच शहरातील मुख्य केंद्रबिंदू असणाऱ्या मोती तलावाच्या परिसरात शुभेच्छांचे बॅनर लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। ठरवून दिलेल्या 7 ठिकाणीच 8 बाय 10 आकाराचे बॅनर 7 दिवसांच्या पूर्व परवानगीनेच लावता येणार आहेत। आणि यात आनंदाची गोष्ट म्हणजेच माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य रील स्पर्धेचं आयोजनही करण्यात येणार आहे। या रील स्पर्धेचा विषय पर्यावरणपूरक गणेश सजावट असा आहे। या स्पर्धेत जास्तीत जास्त शहरातील नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन नगराध्यक्षांनी केलंय। नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांना गणेश चतुर्थी काळात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आमचा सर्वतोपरी प्रयत्न असेल, असं आश्वासन नगरपालिकेकडून देण्यात आलंय।